देव तुमच्यासाठीच दरवर्षी मंदिरातून बाहेर येतो. मित्रांनो, नुकतीच जगन्नाथ यात्रा संपन्न झाली आणि दरवर्षी जगन्नाथ प्रभू न चुकता न थांबता आपल्या भक्तांच्या भेटीसाठी मंदिरातून बाहेर येत असतात. परमेश्वर भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो, त्याच्या मनातील भाव पाहतो. आजकाल जगन्नाथ रथयात्रेचे एवढे रील्स व्हायरल होत आहेत. लहान मोठे किती वयस्कर माणसं देखील भान हरपून त्या यात्रेत सहभागी होत आहेत. तर इकडे महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचा उत्साह अतिशय टिपेला पोहोचलेला आहे. कितीतरी आपले वारकरी तहान भूक हरपून भान विसरून वारीमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. विठू नामाचा गजर करत भजन कीर्तन गात चालत आहेत. कुठून येते ही शक्ती, कुठून येते ही प्रेरणा? बरं, एवढं पायपीट करून एवढं चालून या वारकऱ्यांच्या इच्छा गाडी बंगला पैसा अडका मिळवण्याच्या कधी नसतातच. परत पुढच्या वर्षी हे आपले भोळे भाबडे वारकरी लुगड्यात धोतरात रामकृष्ण हरी म्हणत चालतच राहतात वर्षानुवर्ष. देव हा भावाचा भुकेला आहे. तो आपल्या भक्तांना कधीच टाकत नाही आणि वेळ प्रसंगी तोच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी धावत असतो. चला तर मग बघूया तुकाराम महाराजांनी या संदर्भात जो अभंग लिहिलाय तो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा, आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. या अभंग शिकण्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळे खुलासे मला होत आहेत. आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन समजत आहे. तुम्हालाही या अभंग आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन अभंगासह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लो बसावा. रामकृष्ण हरी.